आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा या दोघांच्याही निमित्ताने बनवा 10 मिनिटांमध्ये एकदम रसरशीत, मऊ लुसलुशीत आणि सोप्या पद्धतीने नारळी भात एकदा नक्की करून बघा। मग नारळी भातासाठी कोणतेही हॉटेल शोधायची गरज नाही, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नारळी भातासाठी मी इथे 1 वाटी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे। तो स्वच्छ धुवून मी इथे साईडला भिजत ठेवलेला आहे। 1 वाटीमध्ये इथे 7 ते 8 केशराच्या पाकळ्या मी गरम दुधामध्ये भिजत घालत आहे। तर नारळी भातासाठी तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही तांदूळ घेऊ शकता, आंबेमोहोर किंवा बासमती, तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ इथे घेऊ शकता सुवासिक। तर इथे मी दूध इथे भिजत घातलेला आहे। त्यासाठी लागणारे ड्रायफ्रुट्स ते मी छान कट करून घेत आहे आणि लगेचच एक गॅसवर पॅन ठेवून मी इथे 1 चमचा तूप घातलेले आहे। या तुपामध्ये सगळा भात आपल्याला शिजवायचा आहे। आता जो अर्धा तासापूर्वी मी घातलेला तांदूळ होता हा छानसा निथरत घालायचा आहे। निथरवून त्याचे सगळे पाणी बाजूला काढायचे आहे। आता इथे